आकाशवाणी मुंबई. मी गजेंद्र देवडा. आणि मी सूर्यकांत आवटे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर गेल्या महिन्यात उणे 3.48% खाली. पर्यटन विकास महामंडळ राज्यात विविध ठिकाणी वर्षभरात शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्क उभारणार. महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJVN यांच्यात 5220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीचे सामंजस्य करार. दिंडीतल्या वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवणार. आणि पुण्यात आयोजित G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाच्या 3ऱ्या बैठकीचा समारोप. घाऊक किंमत निर्देशांकाचा घसरणीचा कल कायम असून अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर गेल्या महिन्यात उणे 3.48% खाली आला. एप्रिलमध्ये हा दर उणे 92% होता. मे महिन्यात चलन फुगवट्याच्या दरात झालेली घसरण प्रामुख्यानं खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नपदार्थ, कापड, अखाद्य वस्तू, कच्चं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रसायनं तसंच रासायनिक उत्पादनांच्या दरातल्या घसरणीमुळे झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राज्यात विविध ठिकाणी शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय तसंच शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. त्यासाठी 410 कोटी रुपयांची तरतूद केली असून येत्या वर्षभरात ही सर्व कामं पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असं पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो. त्यादृष्टीनं शिवनेरी इथं छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारलं जाईल. त्यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं लोढा यांनी सांगितलं. मुंबईत गोराई इथं 25 एकर जागेत शिवरायांचं युद्धकौशल्य आणि आरमारा संदर्भातलं युद्ध संग्रहालय उभारलं जाणार आहे. बुलढाणा इथं राजमाता जिजाऊ संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक इथं छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, तर रामटेक इथल्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासोबतच भगूर इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी 15 कोटी, तर शिर्डीला पायी जाणाऱ्या साई भक्तांकरता ठाणे जिल्ह्यात पडगा इथं निवास व्यवस्था उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहितीही लोढा यांनी दिली. ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJV1 अर्थात सतलज जलविद्युत निगम यांच्यात 5220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या माध्यमातून सुमारे 41,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 6,760 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 2030 पर्यंत स्थापित क्षमतेच्या 50% विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे. ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीनं सौर, जल, पवन आणि उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. राज्यातील विजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचं धोरण तयार केलं असून संबंधित यंत्रणांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तसंच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या 105व्या बैठकीत बोलत होते. यावेळी संबंधित अधिकारीही उपस्थित होते. कोळसा आणि पाण्याचा विचार करता सध्या सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. यामुळे महाऊर्जेने मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पावर गुंतवणूक करावी असंही त्यांनी सांगितलं. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 23 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचं वेळापत्रक जाहीर केलं असून अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माणशास्त्र अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नोंदणी 25 जूनपासून सुरू होणार आहे.
यासंबंधीची अधिक माहिती CETSail.mahacet.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आकाशवाणी न्यूज सरकारच्या विविध उपक्रमांवर मालिका प्रसारित करत आहे. आज आपण महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि कर्तव्य पथबद्दल माहिती घेणार आहोत. सेंट्रल विस्टा हा प्रकल्प सध्या आपल्या राष्ट्राचं शासकीय कामकाजाचं संघटनात्मक केंद्र आहे. त्यात प्रधानमंत्री कार्यालयासह देशातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थांची कार्यालयं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारनं हाती घातलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी, सार्वजनिक जागेचा विस्तार करण्यासाठी याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. या प्रकल्पाच्या योजनेमध्ये स्वतंत्र भारतासाठी एक नवीन संसद भवन बांधणे, पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचे कर्तव्य मार्गांमध्ये बदल करणे, एक सामान्य केंद्रीय सचिवालय, राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्राची स्थापना यांचा प्रस्ताव होता. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला कर्तव्यपथ हा दिल्लीतला सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असून सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेअंतर्गत यात बदल केल्यानंतर ते आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठरवलं होतं. या उद्दिष्टानुसार बऱ्याच नागरिकांनी घराचा लाभ घेतला. याबाबत आपलं मनोगत व्यक्त करताना जालन्याचे लाभार्थी शरद नंदकुमार घुले यांनी सांगितलं. मी शरद नंदकुमार घुले, राहणार जालना. 2020 मध्ये मी आणि माझी पत्नी प्रगती घुले आम्ही घर घेण्याचे ठरविले. आम्ही बँकेकडे चौकशी केली असता आम्हाला पंतप्रधान आवास योजनेबद्दल कळाले. त्यानंतर आम्ही जालन्यामध्ये एका ठिकाणी 1 BHK रो हाऊस घेतले. पंतप्रधान आवास योजनेची सबसिडीबद्दल आम्ही बँकेकडे चौकशी केली असता 2 ते 3 महिन्यामध्ये आमच्या कर्ज खात्यामध्ये सबसिडी जमा झाली आणि या सबसिडीमुळे आमचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमधल्या वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवणार आहे. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज मंत्रालयात बातमीदारांना ही माहिती दिली. पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीमध्ये दिंडीच्या सुरुवातीलाच 1000 आरोग्य संचाचं वाटप केलं आहे. दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दिंडीसोबत प्रत्येकी 2 किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक असणार आहे. यामध्ये आरोग्यदूत वारकऱ्यांसोबत असतील. या पथकांची संख्या 127 आहे. पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत 24 तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथकं तसंच औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत 3 रुग्णवाहिका पथकं तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत 4 रुग्णवाहिका पथकं असणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 75 शासकीय रुग्णवाहिका पालखीसोबत कार्यरत असणार आहे असं सावंत यांनी सांगितलं. 27, 28 आणि 29 जूनला महाआरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे. हे शिबिर वाखरी, गोपाळपूर आणि 65 एकर 3 रस्ता या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. या शिबिराला राज्यातून खाजगी आणि सरकारी असे एकूण 9000 डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी मोफत आरोग्य सेवा पुरवणार आहेत अशी माहितीही तानाजी सावंत यांनी दिली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना आगामी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचं निमंत्रण दिलं. श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा पारंपरिक पद्धतीनं सत्कार केला. पुण्यात आयोजित G20 समूहाच्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाच्या 3ऱ्या बैठकीचा समारोप आज झाला. ही बैठक 12 जूनला सुरू झाली होती. डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था उभारणे, डिजिटल कौशल्य विकसित करणे आणि सायबर सुरक्षा या 3 महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान भारतानं 4 देशांशी सामंजस्य करार केले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात डिजिटल व्यवस्था पुरवण्यासारख्या करारांचा समावेश आहे. या बैठकीत 50 देशांचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले होते. दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहरात यावर्षी आयोजित केलेली कॉम्रेड मॅरेथॉन ही 90 किलोमीटरची स्पर्धा 12 तासात पूर्ण करणारे अमरावतीचे सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील,
म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला साळुंके बद्रे आणि उपविभागीय अधिकारी ललित वराडे यांचं आज अमरावती शहरात आगमन झालं. यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात खुल्या जीपमधून अमरावती शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. दिलीप पाटील यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत 8व्यांदा भाग घेतला. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी सांगितलं, या मॅरेथॉनचं अंतर जे आहे 90 ते 91 किलोमीटर असतं. यावर्षी पीटर मारीबर्गला सुरू झाली आणि दरबारला संपली. यामध्ये जगातून जवळपास 20,000 रनर आले होते. जगातला सर्वात मोठा ही मॅरेथॉन असते आणि ही कठीण अशामुळे असते की याचा रूट जो आहे फार टफ आहे. कारण पीटर मारीबर्ग हे दरबारपासून 800 मीटर उंचावर आहे. या सर्व आमच्या प्रवासात आम्ही तिघं असलो तरी आमच्या मागे खूप सपोर्ट होता. म्हणजे कारण आमचं 6 महिने ट्रेनिंग चालू होतं. यामध्ये आम्हाला वेळेवर जो सपोर्ट लागायचा तो आमचे जे रनरचा ग्रुप आहे त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट झाला. आणि केवळ आमचं हे तिघांचं श्रेय नसून या सगळ्यांचं हे श्रेय आहे. 7 कॉम्रेड मी सर्व प्रॅक्टिस मुंबईला असताना केली, परंतु मी अमरावतीला आल्यानंतर माझं जे स्वागत झालं ते माझ्यासाठी पूर्ण नवीन आणि भावपूर्ण क्षण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 18 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सूचना सांगाव्या असं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे. प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकणात बऱ्याच ठिकाणी किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर गेल्या महिन्यात उणे 3.48% खाली. पर्यटन विकास महामंडळ राज्यात विविध ठिकाणी वर्षभरात शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्क उभारणार. महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि SJVN यांच्यात 5220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीचे सामंजस्य करार. दिंडीतल्या वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवणार. आणि पुण्यात आयोजित G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाच्या 3ऱ्या बैठकीचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.